जय गजानन श्री गजानन। तर आज आपण आलो आहोत अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत 3.5 शक्तिपीठापैकी पूर्ण शक्तिपीठ असलेले आई तुळजाभवानीचे मंदिर तुळजापूर येथे। आपण बघू अवतीभोवती दुकानदारांची रांग लागलेली असते, खूप छान असं। तर आपण मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया आई तुळजाभवानीचे। तर इथे आपण आलो मंदिरामध्ये। इथे डाव्या साईडला आपल्याला कलवाचं पाणी आहे, तिथं आपण जाऊ शकतो। तिथं आपल्याला काही शरीराला झालेले असेल करून नाईटा वगैरे तिथं देवीच्या आशीर्वादाने पाण्यामध्ये आपण आंघोळ केलं ते निघून जातं। तर आपण ह्याच द्वारामधनं आतमध्ये आलेलो आहोत। तर जाऊया पुढे कलवाच्या पाण्याकडे। आणि आता आपण जाऊया मंदिराकडे तुळजाभवानी आईचे दर्शन घेण्यासाठी पायऱ्या उतरत तर जाऊया आपण मंदिराकडे दर्शनासाठी। यज्ञ मंडप आहे हा, इथे यज्ञ होतो। तुळजाभवानी आईचं इथून आपण दर्शनासाठी पुढे जाणार आहोत। तिकडून डाव्या साईडने लाईन नंबर वारी आपण जाणार आहोत। जय भवानी आई राजा उदय उदय। आतमध्ये जाऊन आपण लाईनीला जाणार आहोत देवीचे दर्शन करता। तर जाऊया दर्शनाला आपण रांगेतनं। गर्दी थोडी कमी आहे कारण रांगेतनं VIP दर्शन पण घेतात लोक, जे डायरेक्ट देवीच्या गाभाऱ्यापर्यंत जातात। लाईनमधनं दर्शन घेण्याचंच खूप भारी आहे। काहीच गर्दी नाहीये। तर आपण आलो आहोत आता देवीच्या गाभाऱ्यामध्ये देवीचे दर्शन घेण्यासाठी। तुम्ही पण घ्या देवीचे दर्शन। आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्या कारणामुळे फोटो काढले। आपले दर्शन झालेले आहे, आपलं दर्शन पूर्ण होतं। आई भवानी आई राजा उदय उदय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। आजचे आपले तुळजापूर भवानीचे दर्शन झालेले आहे। धन्यवाद।